Hello everyone, welcome back to Chimu's Chemistry, an online platform that will make your chemistry your chemistry. आपण चिमूज केमिस्ट्री वरती एक मॉक टेस्ट कंडक्ट केलेली. वी आर गोइंग टू कंडक्ट 4 मॉक टेस्ट आउट ऑफ विच मॉक टेस्ट 1 and 2 आर सक्सेसफुली डन. सो मॉक टेस्ट 1 चा रिझल्ट आपण डिक्लेअर करणार नाही. रिझन मी सांगितलं तुम्हाला, क्वेश्चनचे आन्सर शफल झालेले अँड दॅट इज वाय मी टेस्ट 2 वेळा रिओपन केली. त्यामुळे काही स्टुडंट्सनी रिपीट टेस्ट दिली आहे आणि रिपीट टेस्टमुळे त्यांचे मार्क्स जास्त दिसतात. मग अशा कंडिशन्समध्ये रिझल्ट देणं अनफेअर राहील. बट आपला मेन मोटो काय आहे, टू स्टडी n नंबर ऑफ डिफरंट क्वेश्चन्स. सो दीज आर फर्स्ट 25 क्वेश्चन्स ऑफ मॉक टेस्ट 1 इन फ्रंट ऑफ यू. क्वेश्चन नंबर 1, which of the following exists as covalent crystal in the solid state? सॉलिड स्टेटमध्ये क्रिस्टलाइन सॉलिडला आपण फर्दर क्लासिफाय केलेलं ॲज आयोनिक क्रिस्टल, फॉर एक्झाम्पल NaCl, कोवॅलंट नेटवर्क क्रिस्टल, फॉर एक्झाम्पल डायमंड, ग्रॅफाइट, फुलेरिन, मेटॅलिक क्रिस्टल, एनी मेटल सच ॲज गोल्ड, सिल्वर, प्लॅटिनम, अँड मॉलिक्युलर सॉलिड सच ॲज वॉटर, सल्फर डायऑक्साइड एक्सेट्रा. लुकिंग आफ्टर दिस, मला कोवॅलंट नेटवर्क स्ट्रक्चरमध्ये 3 एक्झाम्पल्स तर माहिती आहेत, डायमंड, ग्रॅफाइट, फुलेरिन. पण तिन्ही ऑप्शन याच्यामध्ये मला दिसत नाही आहे. आता कसं शोधायचं, तर डायमंडचा बेसिक एलिमेंट कोण आहे किंवा ग्रॅफाइट, फुलेरिन या सगळ्यांचा बेसिक एलिमेंट आहे कार्बन आणि कार्बन 4 बॉन्ड बनवतो. सो प्रत्येक कार्बन सोबत जेव्हा तो मल्टिपल बॉन्ड बनवतो तेव्हा एक जायंट स्ट्रक्चर तयार होतं, ज्यालाच आपण कोवॅलंट नेटवर्क क्रिस्टल्स म्हणतो. कार्बनच्या जस्ट खाली एक्झिस्ट करतो सिलिकॉन. पिरियॉडिक टेबल जर तुम्ही बघितला तर कार्बनच्या खाली सिलिकॉन आहे आणि सिलिकॉन सुद्धा 4 बॉन्ड्स बनवू शकतो आणि त्यामुळे सिलिकॉन कॅन फॉर्म कोवॅलंट नेटवर्क क्रिस्टल्स. क्वेश्चन नंबर 2, फॉलोइंग डायग्राम रिप्रेझेंट्स. या डायग्रामला व्यवस्थित बघा. हा डायग्राम आहे निकेल ऑक्साईडचा. निकेल ऑक्साईडमध्ये ऑक्सिजनची ऑक्सिडेशन स्टेट असते -2 आणि त्यामुळे निकेलवरती चार्ज असतो +2. सो Ni+2 O-2 Ni+2 O-2 असा छानसा क्रिस्टल बनत होता. पण हा क्रिस्टल बनत असताना मध्येच 3 लोकेशन्स बघा. या लोकेशनला Ni+2 गायब झाला आणि त्या ठिकाणी कोण आलाय, Ni+3. Ni+2 गायब झाला आणि आला Ni+3. असं किती लोकेशन्सला झालं, 2 लोकेशन्सला, म्हणजे 2 Ni+3 आतमध्ये आलेत. पण Ni+2 किती गायब झालेत, या लोकेशनवरून, या लोकेशनवरून ॲज वेल ॲज या लोकेशनवरून. सो या 3 लोकेशन्सवरून मला Ni+2 गायब झालेला दिसतो. सो अल्टिमेट चेंज काय आहे, 3 मॉलिक्युल्स ऑफ Ni+2 वॅकन्सी क्रिएट करत होते. त्यापैकी 2 वॅकन्सीज Ni+3ने भरल्या, बट 1 वॅकन्सी आहे अशी राहिली. त्यामुळे निकेल ऑक्साईडमधून निकेलचं जे प्रमाण आहे, निकेलची जी अमाऊंट आहे ती कमी झाली 1 - X आणि ऑक्सिजन आहे तेवढाच राहिला. मेटल कमी झाला आहे. सो दिस डिफेक्ट इज कॉल्ड ॲज मेटल डेफिशियन्सी डिफेक्ट. व्हॉट इज ऑप्शन नंबर बी, फॉर्मेशन ऑफ वॅकन्सी थ्रू ॲल्युव्हॅलंट इम्प्युरिटी. ॲल्युव्हॅलंट इम्प्युरिटी एकदा काय असते बघून घ्या. जर कधी असं झालं की 2 Na+ बाहेर गेलेत, 2 पॉझिटिव्ह चार्ज बाहेर गेलेत आणि 2 पॉझिटिव्ह चार्ज आत पण आलेत, बट दुसऱ्या एलिमेंटचे, फॉरेन एलिमेंटचे. 2 Na+ बाहेर गेलेत अँड स्ट्रॉन्शियम+2 आतमध्ये आलाय, चार्ज बॅलन्स केलाय, वॅकन्सी क्रिएट होणार आहे इथे, बट ही आहे फॉरेन एलिमेंटमुळे, दुसराच कोणतरी एलिमेंट येतोय. दिस इज कॉल्ड ॲज ॲल्युव्हॅलंट डिफेक्ट. So there is difference between option number B and option number D. Correct was option number D. Question number 3, the number of atoms which are left in 2.4 gram of BCC having age length 200 picometer. मला पिकोमीटरमध्ये नको आहे, मला सेंटीमीटरमध्ये हवं आहे. दॅट इज 200 × 10⁻⁻10 सेंटीमीटर, विच कॅन ऑल्सो बी रिटन ॲज 2 × 10⁻⁸ सेंटीमीटर. मला डेन्सिटी दिली आहे 10 ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब. ॲव्होगॅड्रो नंबर तर आपल्याला माहिती असतो.
नंबर ऑफ ॲटम्स काढायचे आहेत, बट मला नंबर ऑफ ॲटम्स काढण्याचा फॉर्म्युला माहिती नाही. मला कोणता फॉर्म्युला माहिती आहे? नंबर ऑफ युनिट सेल्स काढू शकते मी. सो पहिला नंबर ऑफ युनिट सेल हा एकच फॉर्म्युला पाठ करा. तुम्हाला जर नंबर ऑफ युनिट सेल काढायचे आहेत दिलेल्या कोणत्याही मासमध्ये, गिवन मास किती आहे? 2.4. सो नंबर ऑफ युनिट सेल्स इन कशामध्ये काढतीये मी? 2.4 ग्रॅम मेटल किंवा जो कोण असेल तो इज इक्वल टू एक्स म्हणजे काय? मास अपॉन डेन्सिटी 10. ए क्यूब किती येणार आहे? 2चा क्यूब 8 इंटू 10 टू द पॉवर मायनस 8चा क्यूब 10 टू द पॉवर मायनस 24. लेट अस सॉल्व दिस. दिस इज नथिंग बट 2.4 डिवायडेड बाय 8 इंटू 10 टू पॉवर 1 मायनस 24 खाली येणार आहे मायनस 23 वरती जाऊन होईल प्लस 23. 8 3चा 24. सो 0.3 इंटू 10 टू पॉवर 23 विच इज नथिंग बट 3 इंटू 10 टू पॉवर 22 ॲटम्स. ॲटम्स आहेत का? नाही, सॉरी, दीज आर युनिट सेल्स. 2.4 ग्रॅममध्ये इतके युनिट सेल्स आहेत. आता मला त्यांनी क्लिअरली सांगितलं BCC बनतोय. मग BCCमध्ये एक युनिट सेल असेल तर एका युनिट सेलमध्ये 2 ॲटम असतात. आपण बघितलंय Z इज इक्वल टू 2. मग आता माझ्याकडे किती युनिट सेल्स आहेत? 3 इंटू 10 टू पॉवर 22 युनिट सेल्समध्ये किती ॲटम असणार आहेत? सरळ सरळ आन्सरचं दुप्पट करा. 6 इंटू 10 टू पॉवर 22 ॲटम्स आन्सर येणार आहे. दॅट इज ऑप्शन नंबर C. ओके, क्वेश्चन इम्पॉर्टंट आहे, सॉल्व करून घ्या. क्वेश्चन नंबर 4. 34.2 ग्रॅम ऑफ केन शुगर इज डिझॉल्व्ड इन 180 ग्रॅम ऑफ वॉटर. एक बीकर घ्या. सोल्युशनचं कोणतंही एक्झाम्पल आलं तर ट्राय टू ड्रॉ इट डायग्रामॅटिकली. काय करायचं आहे? पाणी किती घेतलं? 180 ग्रॅम ऑफ वॉटर. सो राईट इट डाऊन. 180 ग्रॅम वॉटरचं काय आहे? गिवन मास. सो गिवन डब्ल्यूने द्यायचं. वॉटर सॉल्वंट आहे, सॉल्वंट एनी दाखवायचा. WA इज इक्वल टू 180 ग्रॅम. आणि लगेच मॉलिक्युलर वेट लिहा. मॉलिक्युलर वेट माहिती आपल्याला 18 ग्रॅम पर मोल. वरून काय टाकलं आता? केन शुगर किती? W कोण आहे? सोल्यूट. सो WB इज इक्वल टू 34.2 ग्रॅम. बट केन शुगरचं मला मॉलिक्युलर वेट पण माहिती आहे 342 ग्रॅम. केन शुगर इज नथिंग बट सुक्रोज. C12H22O11. करून घ्या, 342 येईल. आता मला कॅल्क्युलेट करायचं आहे रिलेटिव्ह लोअरिंग इन वेपर प्रेशर. So relative lowering in vapor pressure is nothing but mole fraction of solute. So mole fraction of solute कसा काढला जातो? Number of moles of solute upon number of moles of solvent plus solute. पण जर तुम्ही डेरिवेशन व्यवस्थित केलं असेल चॅप्टर नंबर 2 सोल्युशन्स अँड कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीजमध्ये तर तुम्हाला माहिती आहे आपण कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीज अगदी डायल्यूट सोल्युशन्सच्या शिकतो. अँड डायल्यूट सोल्युशन म्हणजे काय? त्यांच्यामध्ये सोल्यूट खूप 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 कमी असणार आहे ॲज कम्पेअर टू सॉल्वंट. अँड दॅट इज वाय नंबर ऑफ मोल्स ऑफ B फ्रॉम द डिनॉमिनेटर कॅन बी निग्लेक्टेड. आपण डेरिवेशनमध्येच त्याला निग्लेक्ट करतो. सो आन्सर आलं NB अपॉन NA. नंबर ऑफ मोल्स ऑफ B आपल्याला काढता येतात. कसे काढायचे असतात? गिवन मास ऑफ B अपॉन मोलार मास ऑफ B. डिव्हिजन इज इनवर्स मल्टिप्लिकेशन. सो नंबर ऑफ मोल्स ऑफ A कसे लिहिले असते मी? B इनवर्स झाल्यामुळे मोलार मास ऑफ A इंटू गिवन मास ऑफ A. जस्ट इनवर्स मल्टिप्लिकेशन केलं. आता याचा आन्सर बघा. WB किती दिलंय मला? 34.2 डिवाइड बाय MB किती दिलंय मला? 342 इंटू MA किती दिलंय? 18. WA किती दिलाय? 180. लेट अस सॉल्व दिस. 0.1 इंटू 1 अपॉन 10 nothing but 0.01. What is this? Relative lowering in vapor pressure. But you know this is nothing but 0.00999. Yes or no? I can say it. Option number 1. Question number 5. The molecular weight of solute cannot be calculated by which one of the formula? Cannot be calculated म्हटलंय. आता बघून समजायला पाहिजे याच्यामध्ये डेल्टा TB आहे म्हणजे हा एलिव्हेशन इन बॉइलिंग पॉईंट मधून डिराईव्ह केलाय.
व्हॉट इज M2? मॉलिक्युलर वेट ऑफ सोल्यूट. तुमच्या टेक्स्टबुकमध्ये सोल्यूटला बीने किंवा 2ने डिनोट केलं असेल. आय गेस आपल्या टेक्स्टबुकमध्ये 2ने डिनोट केलं आहे, जुन्या टेक्स्टबुकमध्ये ते बीने डिनोट केलं जायचं. सिमिलरली सॉल्वंट एनी किंवा 1ने डिनोट केलं जातं. सो 2 म्हणजे हा कोण आहे? मोलार मास ऑफ सोल्यूट. कोणाच्या टर्म्समधून काढलाय? एलिव्हेशन इन बॉइलिंग पॉईंट. हे पाय आहे म्हणजे ऑस्मॅटिक प्रेशर. हे कोण आहे? P0 अपॉन P0 मायनस एस दिसतं म्हणजे रिलेटिव्ह लोअरिंग इन वेपर प्रेशर. खरं तर हे तुम्ही कॅल्क्युलेट केलं पाहिजे. हे परत बॉइलिंग पॉईंट, कारण इथं हा क्वेश्चन सॉल्व्ह करणं म्हणजे 4 मोठे मोठे डेरिव्हेशन सॉल्व्ह करण्यासारखं आहे. बट आय विल शो यू सो दॅट जर तुम्ही तो पॉईंट मिस केला असेल तर तो क्लिअर होऊन जाऊ दे. चेक ऑप्शन नंबर 1. त्याच्यामध्ये मला डेल्टा TB दिसतोय. सो डेल्टा TB इज इक्वल टू KB इंटू मोलॅलिटी. बट आपण मोलॅलिटी कशी काढतो? नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट अपॉन वेट ऑफ सॉल्वंट इन kg. आणि नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट कसं काढतो? गिवन वेट ऑफ सोल्यूट अपॉन मोलार वेट ऑफ सोल्यूट इंटू हा जो आहे तुमचा WA फक्त kg मध्ये म्हणून त्याला वरती काय केलं? मल्टिप्लाय बाय 1000. जर बी मध्ये कन्फ्यूज होत असेल तर जिथे जिथे बी आहे तिथे तिथे तुम्ही 2 लिहून घ्या. W2 अपॉन M2 आणि A आहे तिथे 1 लिहा. वरती काय केलं मी? डिवाइड बाय 1000. आता ही व्हॅल्यू इथे पुट करा. KB इंटू मोलॅलिटी काय आहे? W2 इंटू 1000 डिवाइडेड बाय M2 इंटू W1. हीच इक्वेशन फक्त त्यांनी M2च्या टर्म्समध्ये लिहिली आहे. जेव्हा M2 या साईडला येईल तेव्हा इक्वेशन कशी बनेल? KB इंटू W2 इंटू 1000 होल डिवाइडेड बाय W1 ॲज इट इज. फक्त डेल्टा TB खाली आलाय. चेक करा. KB इंटू W2 इंटू 1000 डिवाइडेड बाय डेल्टा TB W1 करेक्ट आहे. हा पण बॉइलिंग पॉईंटचा फॉर्म्युला आहे. जर वरचा करेक्ट आहे तर हा डेफिनेटली रॉंग असणार आहे. M2 इज इक्वल टू डेल्टा TB अपॉन KB. नो, हा चुकीचा आहे. सो ऑप्शन नंबर C ला तुम्ही टिक करायचं होतं. आता जसं मी बॉइलिंग पॉईंटसाठी शिकवलं अगदी तसंच तुम्ही ऑस्मॅटिक प्रेशरसाठी करा. शॉर्टमध्ये इथे सांगून देते. ऑस्मॅटिक प्रेशर इज इक्वल टू CRT, बट C इज नथिंग बट नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट अपॉन व्हॉल्यूम इंटू R इंटू T. नंबर ऑफ मोल्स कसे काढतो? गिवन मास ऑफ सोल्यूट अपॉन मोलार मास ऑफ सोल्यूट. वरती R आहे, वरती T आहे आणि खाली व्हॉल्यूम हे आहे पाय. बट तुम्हाला कशाच्या टर्मसाठी काढायचं आहे? M2. सो M2 ला वरती पाठवा, बाकी सगळं आहे तसं. W2 इंटू R इंटू T डिवायडेड बाय पाय खाली आला आणि V. चेक करा. W2 RT अपॉन पाय V. सो हे रिलेटिव्ह लोअरिंग इन वेपर प्रेशरसाठी ॲटलिस्ट एक तरी आता तुम्ही प्रॅक्टिस करू शकताय. अँड दिस इज आन्सर. C वॉज नॉट करेक्ट. C वॉज नॉट द करेक्ट फॉर्म्युला. Question number 6. Ebullioscopic is concerned with elevation in boiling point of a solution. Delta TB is equal to KB into molality. This KB is nothing but ebullioscopic constant. Ebullioscopic constant. मोलार एलिव्हेशन कॉन्स्टंट, बॉइलिंग पॉईंट एलिव्हेशन कॉन्स्टंट, खूप सारी नावं आहेत. अँड KB कोणावरती डिपेंड असतो? इट इज डिपेंडेड ऑन नेचर ऑफ सॉल्वंट. जो कॉन्स्टंट आहे तो कशावरती डिपेंड असतो असाही क्वेश्चन विचारला जातो. नेचर ऑफ सॉल्वंट. क्वेश्चन नंबर 7. विच ऑफ द फॉलोइंग इज करेक्ट? हँडरसन हॅसलबाच इक्वेशन. डायरेक्ट क्वेश्चन आहे ॲसिडिक बफरसाठी. बफर जर ॲसिडिक असेल तर मी त्याचा pH काढेन विच इज इक्वल टू pKa प्लस लॉग टू द बेस 10 कॉन्सन्ट्रेशन ऑफ सॉल्ट अपॉन ॲसिड. चेक करा. डायरेक्ट ऑप्शन आहे, डायरेक्ट टिक करायचं आहे D. क्वेश्चन नंबर 8. विच सॉल्ट विल गिव्ह ॲसिडिक सोल्युशन ऑन हायड्रोलिसिस. हा इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. सो मी बऱ्याच मॉकमध्ये याला रिपीट करते आहे कारण आपल्याला हे माहिती आहे की सॉल्टला जेव्हा पाण्यामध्ये टाकलं जातं तेव्हा सॉल्ट सोल्युशन बनतं. पण आपल्याला हे लक्षात राहत नाही की सॉल्ट सोल्युशन परत आपण त्याची ॲसिडिक आहे की बेसिक आहे की न्यूट्रल आहे हे सुद्धा चेक करू शकतो विच इज कॉल्ड ॲज हायड्रोलिसिस ऑफ सॉल्ट.
आय रिपीट, जेव्हा पाण्यामध्ये आपण सॉल्ट टाकतो सॉल्ट सोल्युशन बनतं. ते बनलेलं सॉल्ट सोल्युशन एकतर ॲसिडिक असू शकतं, बेसिक असू शकतं किंवा न्यूट्रल असू शकतं. आणि आपल्याला खाली दिलेल्या सॉल्टपैकी कोणाचं सोल्युशन ॲसिडिक असेल असं विचारलं आहे. मग ॲसिडिक सोल्युशन जर बनवायचं असेल तर तुमचा सॉल्ट हा स्ट्रॉंग ॲसिड आणि वीक बेसपासून बनलेला असला पाहिजे. आता या ऑप्शनमध्ये मला एकच ऑप्शन असा दिसतो, कारण अमोनियम क्लोराईड दिस इज सॉल्ट. मी कसं काय ओळखलं? मी या सॉल्टला त्याच्या केटायन ॲनायनमध्ये तोडते. NH4+ Cl- पाण्यामध्ये टाकायचं आहे, सो पाण्याला पण थोडा H+ OH- आणि जस्ट काउंटर आयन्स जोडून घेते. प्लसला मायनस, मायनसला प्लस. अमोनियम प्लसला कोण जॉईन होईल? हायड्रॉक्साईड. सो अमोनियम हायड्रॉक्साईड प्लस काय तयार होईल? H आणि Cl, HCl. आता बघा, HCl काय आहे? एक स्ट्रॉंग ॲसिड आहे आणि अमोनियम हायड्रॉक्साईड काय आहे? एक वीक बेस आहे. सो जर या सॉल्टपासून तोडलेले या सॉल्टपासून जर तुम्हाला स्ट्रॉंग ॲसिड वीक बेस बनत असेल तर दिस इज अ सॉल्ट ऑफ स्ट्रॉंग ॲसिड वीक बेस. आणि स्ट्रॉंग ॲसिड असल्यामुळे तो ॲसिडिक सोल्युशन देतो. सिमिलरली बेसिक करायचं असतं तर स्ट्रॉंग बेस आणि वीक ॲसिड वापरावं लागलं असतं. आणि न्यूट्रल करण्यासाठी स्ट्रॉंग ॲसिड प्लस स्ट्रॉंग बेस करायला लागलं असतं, कारण दोन्ही स्ट्रॉंग वापरले तर न्यूट्रल बनेल. आणि जो स्ट्रॉंग आहे, जसं की स्ट्रॉंग बेस तर बेसिक, स्ट्रॉंग ॲसिड तर ॲसिडिक. दिस इज द हिंट की सोल्युशन कशा टाईपचं आहे हे ओळखण्यासाठी. आता तुम्हाला एक होमवर्क देते. ऑप्शन नंबर A, B आणि C हे कोणत्या टाईपचे सॉल्ट आहेत हे ओळखायचं आहे. मी एक दाखवते. KCN, K+Cn-. K+ वॉटरच्या कुठल्या भागासोबत जाणार? OH- आणि Cn कोणासोबत जाणार? H+. KOH is strong base, KCN is weak acid, so salt solution of KCN is basic in nature. तुम्ही ऑप्शन नंबर B आणि D चं काढा आणि मला चॅट सेक्शनमध्ये सांगताय. क्वेश्चन नंबर 3 KCl काय असतं? क्वेश्चन नंबर 3 D ऑप्शन CH3COONA काय असतं? ॲसिडिक, बेसिक, न्यूट्रल. लेट मी नो तुम्हाला जमतंय का. क्वेश्चन नंबर 9 द डिफरन्स बिटवीन heat of reaction at constant pressure, difference म्हणजे minus, and heat of reaction at constant volume is equal to dash for the reaction. या दिलेल्या रिॲक्शनसाठी हीटचे दोघांमधले डिफरन्स काढा. According to definition, heat at constant pressure is nothing but enthalpy and heat at constant volume is nothing but internal energy which is equal to delta NGRT. एन्थाल्पीची डेफिनेशनच आहे हीट ॲट कॉन्स्टंट प्रेशर. इंटरनल एनर्जीची डेफिनेशनच आहे हीट ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम. आणि मी काय लक्षात ठेवलं? V असेल तर U, मग P असेल तर H. V आणि Uचा शेप जवळपास सेम आहे ना? येस. मग आपल्याला काय काढायचं आहे? डेल्टा NGRT. व्हॉट इज डेल्टा N? N2 - N1. डेल्टा Ng इज इक्वल टू नंबर ऑफ मोल्स ऑफ प्रोडक्ट मायनस नंबर ऑफ मोल्स ऑफ रिॲक्टंट. सो प्रोडक्ट आणि रिॲक्टंट लिहिते. प्रोडक्टमध्ये गॅसचे किती मोल्स आहेत? 1 मायनस रिॲक्टंट साईडला हाफ, कारण हा सॉलिड आहे. आपल्याला गॅस काढायचा आहे, G फॉर गॅस. सो 1 - हाफ, आन्सर इज हाफ. आरची व्हॅल्यू किती दिली आहे? आरची व्हॅल्यू किती दिली आहे बघा, 0.002 किलो कॅलरी. सो किलो कॅलरी मला नको आहे, मला कॅलरीमध्ये ऑप्शन दिसतात. सो कॅन आय कन्वर्ट हिअर इट सेल्फ? आर इज इक्वल टू 0.002 किलो म्हणजे 10⁻³ कॅलरी. आणि 10⁻³ मला नको असेल तर डेसिमल कुठल्या साईडला शिफ्ट होईल? राईट हँड साईडला 3 ने शिफ्ट होईल. सो 2 कॅलरी हे याचा आन्सर आहे. सो मी कॅलरीमध्ये पुट करते 2 कॅलरी इंटू टेम्परेचर ॲज इट इज. 2ला 2 कट होईल, टेम्परेचर कशामध्ये येईल? T कॅलरी. T कॅलरी हे आन्सर आहे कोणाचं? QP - QV. ऑप्शन नंबर A. क्वेश्चन नंबर 10 अन आयडल गॅस एक्सपान्स. एक्सपान्शन झालं, सो वर्क डन पक्का निगेटिव्ह असणार आहे. फ्रॉम व्हॉल्यूम, इनिशियल व्हॉल्यूम म्हणूया. इनिशियल व्हॉल्यूम किती आहे? 10⁻³ 0.001. अँड फायनल व्हॉल्यूम किती आहे? 10⁻². तुम्ही आहे तसं ठेवलं तरी चालेल. ॲट टेम्परेचर इक्वल्स टू 300 केल्विन अगेन्स्ट कॉन्स्टंट प्रेशर.
जेव्हा ऑप्शनमध्ये जेव्हा क्वेश्चनमध्ये तुम्हाला कॉन्स्टंट एक्सटर्नल प्रेशर हा वर्ड आला असेल देन तुम्हाला कोणता फॉर्म्युला यूज करायचा आहे. आधी प्रेशर लिहून घेते. 1 × 10⁵ न्यूटन मीटर स्क्वेअर. कॉन्स्टंट प्रेशर वर्ड आल्यानंतर W - P एक्सटर्नल × ΔV हाच फॉर्म्युला यूज करायचा आहे. मी वन शॉटमध्ये पण हे बोलली आहे एकदा की जेव्हा जेव्हा तुमच्या क्वेश्चनमध्ये हा वर्ड येतोय की कॉन्स्टंट प्रेशर आणि वर्क डन काढायचं आहे तर फॉर्म्युला इज W - P एक्सटर्नल × ΔV. एक्सटर्नल प्रेशर 10⁵. डेल्टा V 0. फायनल व्हॉल्यूम 0.01, इनिशियल व्हॉल्यूम 0.001. सो दिस इज 10⁵ आणि हे किती येणार आहे 0.009. नाव 10⁵ आणि यालाच मी कसं लिहू शकते 9 × 10⁻³ सो चेक करा 9 × 10⁻², बट आन्सर इज मायनस. सो दिस इज -900 जूल. ऑप्शन नंबर ए. किलो जूल नाही आहे, सो इट इज जूल. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 11. For a chemical reaction at constant temperature and pressure, delta Ng is negative. मग खालीलपैकी कोणता ऑप्शन करेक्ट आहे. मी जस्ट तुम्हाला सांगितलं डेल्टा Ng काय असतो N2 - N1. मग जर डेल्टा Ng निगेटिव्ह असेल तर काय करावं लागेल N1 ची व्हॅल्यू मोठी पाहिजे. N1 इज ग्रेटर दॅन N2 तरच डेल्टा Ng निगेटिव्ह येईल. सो असे दोन ऑप्शन्स आहेत माझ्याकडे N1 ग्रेटर दॅन N2, N1 ग्रेटर दॅन N2. आता वर्क डन कसं असणार आहे W - ΔNgRT. बाहेर ऑलरेडी मायनस साईन आहे आणि डेल्टा N परत कसा दिलाय निगेटिव्ह. RT ची व्हॅल्यू काही का असेना मायनस इंटू मायनस प्लस RT येणार. दॅट इज W इज पॉझिटिव्ह. वर्क डन पॉझिटिव्ह कधी असतं वेन वर्क इज डन बाय द सराउंडिंग ऑन द सिस्टीम. वर्क इज डन ऑन द सिस्टीम. ऑप्शन नंबर सी. Question number 12. Electrolytic cell is used to convert electrical energy into chemical energy. इलेक्ट्रो म्हणजे इलेक्ट्रिकल एनर्जी वापरली आहे. लायटिक म्हणजे केमिकल कंपाऊंड ब्रेक करायला. सो इलेक्ट्रिकल एनर्जी इंटू केमिकल एनर्जी. ऑप्शन नंबर 2 और बी. Question number 13. Molar conductance of barium chloride at infinite dilution. चला आपण इक्वेशनच लिहूया. कसं लिहिणार बॅरियम बॅरियम इन +2 स्टेट असतो प्लस मोलार कंडक्टन्स ऑफ Cl-, पण किती Cl-, 2Cl-. हे किती दिलंय x1 दिलंय. तुम्ही क्वेश्चन रीड करा. देन मोलार कंडक्टन्स ऑफ H2SO4 कसं लिहू शकते मी याला इंडिव्हिज्युअल कंडक्टन्स ऑफ H+, किती H+ आहेत 2 प्लस इंडिव्हिज्युअल कंडक्टन्स ऑफ SO4 -2. हे किती दिलंय मला x2 आणि काय दिलं मोलार कंडक्टन्स ऑफ HCl इज इक्वल टू लॅम्डा ऑफ H+ प्लस लॅम्डा ऑफ Cl- इज इक्वल टू x3. आता या सगळ्यांमध्ये ॲडिशन सबस्ट्रॅक्शन काही करून मला काय फाइंड आउट करायचं आहे मोलार कंडक्टन्स ऑफ बॅरियम सल्फेट. दॅट इट इज क्लिअर की मला याच्यामध्ये बॅरियम एक लागणार आहे आणि सल्फेट एक लागणार आहे. Ba+2 एक लागणार आहे SO4 -2. सो त्या दोन इक्वेशन्सला आपण ॲड करायचं आहे. बॅरियम +2 इथे आहे याला ॲड करावं लागेल SO4 -2 इथे आहे आणि ॲज इट इज आहे Ba एक हवा आहे इथे पण एक आहे SO4 एक हवा आहे इथे पण एक आहे. सो जस्ट इक्वेशन 1 आणि 2 ला तुम्हाला ॲड करायचं आहे. पण 1 आणि 2 ॲड करत असताना नाईलाजाने काय झालं बघा 2H+ आणि 2Cl- सुद्धा ॲड झाले. 2H+ 2Cl- सुद्धा ॲड होत आहेत म्हणजेच मला 2 HClचे मॉलिक्युल्सचं ॲडिशन भेटतं आणि खाली तर मला HCl दिसतोच आहे. याला जर मी 2नी मल्टिप्लाय केलं ओव्हरऑल सो 2H+ 2Cl- आणि याला पण 2ने मल्टिप्लाय केलं 2 × x3 आणि इक्वेशन 1 आणि 2 मधून जर 3 मायनस केली तर विषय संपला. 1 आणि 2 ॲड केल्यावरती तुम्हाला पाहिजे तो भेटला. अननेसेसरी जे भेटलेत ते तुम्ही खाली मायनस करताय. देअरफॉर ॲड x1 + x2 आणि त्यातून मायनस काय करताय 2 × x3. असं केलं तर बॅरियम सल्फेटचा आन्सर भेटून जाईल. ऑप्शन नंबर सी.
क्वेश्चन नंबर 14, एक सेल दिली आहे तुम्हाला आणि विचारलंय कॅथोडची रिॲक्शन काय आहे. कॅथोडवरती काय होत असतं, रिडक्शन. अँड व्हॉट इज रिडक्शन? रिडक्शन इज नथिंग बट गेन ऑफ इलेक्ट्रॉन्स. सो कॅथोड कोणता कंपार्टमेंट असतो, ABC त्याचं रिप्रेझेंटेशन असतं. सेल रिप्रेझेंटेशन इज ABC. A म्हणजे ॲनोड, सो लेफ्ट हँड साइड विल बी ॲनोड, राईट हँड साइड विल बी कॅथोड, आणि त्या दोघांच्या मध्ये असतो B फॉर सॉल्ट ब्रिज. B फॉर सॉल्ट ब्रिज. सो सेल बघा, आता तुम्हाला ओळखलं असेल कॅथोड कोण आहे, कॉपर, आणि त्याचं सोल्युशन कोण आहे, कॉपर सल्फेट. सो जर कॉपर कॅथोड आहे तर कॉपर इलेक्ट्रॉन घेईल का, मेटल हॅज टेंडन्सी टू लूज इलेक्ट्रॉन. मग कोण घेणार, कॅथोडिक सोल्युशन, दॅट इज कॉपर +2. ज्याच्यावर पॉझिटिव्ह चार्ज आहे तोच इलेक्ट्रॉन घेऊ शकतो ना. सो कॉपर +2 2 इलेक्ट्रॉन घेणार आणि कॉपर सॉलिड स्टेटमध्ये बनणार. ऑप्शन नंबर 2. क्वेश्चन नंबर 15, द स्लोप ऑफ AT वर्सेस टाइम फॉर अ झिरो ऑर्डर रिॲक्शन. झिरो ऑर्डर रिॲक्शनचे इक्वेशन काय आहे, इनिशियल कॉन्सन्ट्रेशन मायनस कॉन्सन्ट्रेशन ॲट टाइम t इज इक्वल टू KT. जस्ट याला आपण माउल्ड करून लिहूया सच दॅट इक्वेशन पाहिजे AT इज इक्वल टू A0 मायनस KT. असं का केलं, कारण y ॲक्सिसवरती AT पाहिजेल आहे, x ॲक्सिसवरती टाइम पाहिजेल आहे. एक्सला लागून असतो तो काय आहे, स्लोप. स्लोप बघा निगेटिव्ह येणार आहे आणि इंटरसेप्ट येणार आहे A0. मी लिहून घेते. y ॲक्सिसवरती ड्रॉ केला आहे कॉन्सन्ट्रेशन ॲट टाइम t, x ॲक्सिसवरती ड्रॉ केलं आहे टाइम, अँड अलॉंग विथ दॅट मला स्लोप काय भेटला, -k, आणि इंटरसेप्ट काय भेटला, दॅट इज नथिंग बट C. ओके, उलटं लिहिलं, A0 इज C, एनिथिंग. मला स्लोप विचारलाय, स्लोपची व्हॅल्यू काय आहे, -k. ऑप्शन नंबर B. क्वेश्चन नंबर 16, द रेट कॉन्स्टंट K फॉर फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन. ऑर्डर जर फर्स्ट असेल तर K ची व्हॅल्यू काढायची आहे. जर हाफ लाईफ दिली आपल्याला 480 सेकंड्स, नोवेज K इज इक्वल टू 0.693 अपॉन 480. 480 ने इतके मोठे कॅल्क्युलेशन्स मला येत नाहीत. मी काय करेन, डेसिमल शिफ्टिंग. 0.693 डिवायडेड बाय 4.80 इंटू 10 टू पार. डेसिमल कुठे शिफ्ट झाला, आतमध्ये. सो पॉवर किती होणार आहे याची, +2. आता 4.8ला मी नियरली इक्वल टू 5 मानते आणि समजण्यासाठी मी इथे ते लिहून घेते. 5 मांडलं तर 0.51चा 5 कॅरी 1, 5 3 15, 16 17 18 19. सो 4 5 8चा 40, परत 6 3 30 म्हणजे 5 6चा 30. सो 0.1386 इंटू 10 टू पार -2. आणि याचंच काय लिहू शकते मी, 1.386 इंटू 10 टू पार. डेसिमल राईट हँड साईडला शिफ्ट केलाय, पॉवर झाली -3. सो 1.3च्या नियर इक्वल आन्सर कुठे आहे, 1.4 इंटू 10 टू पार -3. पॉवर सुद्धा मॅच होते. आन्सर असणार आहे सेकंड इन्व्हर्समध्ये, ऑप्शन नंबर 3. क्वेश्चन नंबर 17, द रेट कॉन्स्टंट ऑफ द रिॲक्शन डिपेंड्स अपॉन. रेट कॉन्स्टंट कुठला चॅप्टर आहे, केमिकल कायनेटिक्स. रेट इज इक्वल टू K कॉन्सन्ट्रेशन ऑफ A रेज टू सम पॉवर, वेअर दिस K इज कॉल्ड ॲज रेट कॉन्स्टंट. हा रेट कॉन्स्टंट ना तुमच्या कॉन्सन्ट्रेशनवर डिपेंड असतो ना कशावर, इट इज ओनली डिपेंड अपॉन टेम्परेचर. तो कशावरती डिपेंडेड असतो, टेम्परेचर. एखादी जर तुम्हाला रिॲक्शन दिली तर याचा रेट कॉन्स्टंट आहे K1 ॲट टेम्परेचर T1च. जर मी टेम्परेचर बदललं तर माझा रेट कॉन्स्टंट सुद्धा काय होत असतो, बदलत असतो. सो इट इज डिपेंडिंग अपॉन टेम्परेचर ऑफ द सिस्टम. क्वेश्चन नंबर 18, ऑक्सिजन मॉलिक्यूल एक्झिबिट पॅरामॅग्नेटिझम. ॲनामॉलस बिहेवियर ऑफ ऑक्सिजन मध्ये शिकवलंय. ऑक्सिजन शो पॅरामॅग्नेटिझम अनलाईक ऑल द एलिमेंट्स ऑफ ग्रुप 16. आणि मॉलिक्युलर ऑर्बिटल थिअरी वापरून आपण एकदा ते प्रूफ पण केलंय. प्लीज हॅव अ चेक. क्वेश्चन नंबर 19, रॉम्बिक सल्फर हॅज युनिट्स. परत एलिमेंट्स ऑफ ग्रुप 16 17 18 मध्ये सल्फरचे आपण ॲलोट्रोप शिकतो. तसे सल्फरचे खूप ॲलोट्रोप्स आहेत, अल्फा बीटा गॅमा SN. बट आपल्या सिलेबसला 2च आहेत, मोनोक्लिनिक आणि रॉम्बिक, ज्यालाच आपण रॉम्बोहेड्रल सुद्धा म्हणतो. बोथ यांचा मॉलिक्युलर फॉर्म्युला किंवा स्ट्रक्चरल फॉर्म्युला काय आहे, S8. अँड S8 एक्झिस्ट इन अ क्राउन शेप, पकर्ड क्राउन शेप. ऑप्शन नंबर D. क्वेश्चन नंबर 20, XeF2 is isostructural with.
आयसोस्ट्रक्चरल म्हणजे त्या दोघांचं स्ट्रक्चर सेम पाहिजे. कोणाचं? पहिला क्वेश्चनमध्ये दिलाय झेनॉन. झेनॉनच्या आउटरमोस्टमध्ये 8 इलेक्ट्रॉन्स आहे. डोंट से दॅट झेनॉन कंपाऊंड्स रिड्यूस्ड आहे. हा क्वेश्चन आहे केमिकल बॉन्डिंग क्लास 11 मधून. झेनॉनच्या आउटरमोस्टमध्ये 8 इलेक्ट्रॉन्स आहेत. आउट ऑफ दॅट त्यातले 2 इलेक्ट्रॉन्स त्यांनी फ्लोरीनला शेअर केले आणि बॉन्ड बनवलाय. कुठले 2 इलेक्ट्रॉन? कोणतेही 2 रँडम काढा. आणि त्यामुळे त्याच्यावरती काय झालं? 3 लोन पेअर आणि 2 बॉन्ड पेअर आल्या. 3 लोन पेअर्स प्लस 2 बॉन्ड पेअर्स. आता मला याचं स्ट्रक्चर काढायची पण गरज नाही. आयसोस्ट्रक्चरल शोधायचं आहे. सो खाली दिलेल्या ऑप्शनमध्ये सेम कंडिशन कोणाकडे आहे बघा. 3 लोन पेअर्स 2 बॉन्ड पेअर्स. क्लिअरली दिसत आहे ऑप्शन नंबर 1. कारण झेनॉनच्या आधी कोण येतोय? त्याच्या आधीच्या ग्रुपमध्ये प्रेझेंट आहे आयोडीन. दिस इज फ्रॉम ग्रुप 18. आयोडीन इज फ्रॉम ग्रुप 17. एक इलेक्ट्रॉन कमी आहे, तोच वाढवण्यासाठी इथे 1 दिलाय, 1 मायनस चार्ज. बघा मी काय म्हणते. आयोडीन ॲज इट इज हॅलोजन, त्याच्या आउटरमोस्ट ऑर्बिटमध्ये 7 इलेक्ट्रॉन्स असणार आहेत. बट त्यांनी 1 मायनस चार्ज दिलाय, म्हणजे 1 इलेक्ट्रॉन एक्स्ट्रा ड्रॉ करायचं आहे तुम्हाला. मी त्याला हायलाईट करते सो दॅट तुम्हाला लक्षात येऊ दे. हा 1 इलेक्ट्रॉन कुठून आलाय? इथून. -1 चार्ज. या 8 इलेक्ट्रॉनपैकी आता 2 इलेक्ट्रॉन कुठे गेले? बॉन्ड फॉर्मसाठी. क्लोरीन सोबत बॉन्ड बनवलाय. अँड नाव यू कॅन चेक. दिस इज 1 लोन पेअर, 2 लोन पेअर, 3 लोन पेअर. 3 lone pair plus 2 bond pair give me same structure as that of XeF2. So ICl2 minus is isostructural with it. Option number 1. बाकी सगळे चेक करा, ते येत नाही. क्वेश्चन नंबर 21 बोनस क्वेश्चन, कारण हा क्वेश्चनच चुकलेला. बट तरीही केमिकल बॉन्डिंग आहे XeOF4. झेनॉनच्या आउटरमोस्टमध्ये किती इलेक्ट्रॉन ड्रॉ करायचे? 8. मी तुम्हाला शिकवतीये की स्ट्रक्चर कसं काढायचं असतं. त्यापैकी त्याने बॉन्ड कोणाकोणासोबत बनवलाय? ऑक्सिजन सोबत. ऑक्सिजन सोबत कोणीही बॉन्ड बनवू दे, डबल बॉन्ड बनवतो. कारण ऑक्सिजनची टेंडन्सी काय? तो स्वतः 2 बॉन्ड बनवतो. आता 2 बॉन्ड बनवण्यासाठी त्याला कोण दिसतं इथे? झेनॉन. तो 2 बॉन्ड एकतर वरती बनवेल किंवा खाली बनवेल, कारण ती पाय इलेक्ट्रॉन डेन्सिटी आहे की जी इक्वटोरियल पोझिशनला स्टेबल राहत नाही. आणि 4 फ्लोरीनचे बॉन्ड कुठे बनतील? या इक्वटोरियल पोझिशनला. 1 फ्लोरीन, 2 फ्लोरीन, 3 फ्लोरीन, 4 फ्लोरीन. आणि ही राहते एक त्याच्यावरती लोन पेअर. हे स्ट्रक्चर असतं. कुठेच मॅच होत नव्हतं, काहीतरी टायपिंग इश्यू असेल. बट XeOF4चं स्ट्रक्चर मी तुमच्यासमोर दाखवलं. आणि त्याच्यावरूनच नेक्स्ट क्वेश्चन होता, टोटल नंबर ऑफ लोन पेअर्स इन XeF4. ते जर स्ट्रक्चर माहिती असेल तर लगेच समजलं असेल की त्यामध्ये 1 लोन पेअर असते. ऑप्शन नंबर बी. क्वेश्चन नंबर 23. लॅन्थेनाइड कॉन्ट्रॅक्शन इज ड्यू टू इन्क्रीज इन. काय वाढल्यानंतर लॅन्थेनाइड कॉन्ट्रॅक्शन वाढतं? सगळ्यात पहिल्यांदा मला एक्सप्लेन करू दे लॅन्थेनाइड कॉन्ट्रॅक्शन आहे काय. आपण F ब्लॉक एलिमेंट शिकलोय. त्याच्यामध्ये ऑर्बिटल कुठेपर्यंत असतात? S P D F. थोडीशी मी तुम्हाला एक इमॅजिनेटिव्ह त्यांची एनर्जी प्रोसेस दाखवते. जर इथे न्यूक्लियस आहे तर S ऑर्बिट जवळ असतं, P ऑर्बिट थोडंसं लांब असतं, D कुठेतरी दूर पहाडो में आहे आणि त्याच्यापेक्षा सुद्धा खूप वरती F आहे. सो न्यूक्लियसपासून F ऑर्बिटल खूप लांब आहे. तर न्यूक्लियसचा जो चार्ज आहे तो तिथेपर्यंत पोहोचू शकत नाही. आणि जर ते ढाल बनून उभे राहिले, त्याच्या आतले जे शेल्स आहेत, Fच्या आतले जे शेल्स आहेत, अजून सारे F असणार आहेत, ते जर ढाल बनवून उभे राहिले तर काय होईल? न्यूक्लियसच्या चार्ज इथेपर्यंत पोचणार, मागे पोचणारच नाही. आणि ही जी साईज आहे ती मोठी राहील. पण असं होत नाही. हे जे आतले ऑर्बिट आहेत हे ढाल बनून उभा राहत नाहीत, यांचा शिल्डिंग डिक्रीज होतो. आणि शिल्ड म्हणजे ढाल बनून राहणं, ही प्रोसेस जर कमी झाली तर न्यूक्लियसचा चार्ज डायरेक्टली आउटरमोस्ट ऑर्बिटवरती पोचतो आणि ते त्यातल्या इलेक्ट्रॉन्सला आत खेचतात. आत खेचलं की साईज कमी होते. कमी झालेल्या साईजलाच काय म्हटलंय? कॉन्ट्रॅक्शन. लॅन्थेनाइड अँड ॲक्टिनाइड सिरीज कॉन्ट्रॅक्ट होतात. रिझन काय आहे? डिक्रीज इन शिल्डिंग ऑफ F ऑर्बिटल. डिक्रीज इन शिल्डिंग ऑफ F ऑर्बिटल. F ऑर्बिटलसाठी ढाल बनून कोणच उभा राहत नाही. मला काय विचारलंय? लॅन्थेनाइड कॉन्ट्रॅक्शन इज ड्यू टू इन्क्रीज इन शिल्डिंग? नो. काय इन्क्रीज झालंय? झेड इफेक्टिव्ह न्यूक्लियर चार्ज इन्क्रीज झालाय. सो ऑप्शन नंबर 3 आन्सर होतो. क्वेश्चन नंबर 24. द कलर ऑफ लॅन्थेनाइड्स अँड ॲक्टिनाइड्स इज ड्यू टू.
डी ब्लॉक कंपाऊंड सगळे कलर्ड होते आणि रिझन होतं डी डी ट्रान्झिशन, क्रिस्टल फील्ड थेरी. मग जर लॅन्थेनाइड्स अँड ॲक्टिनाइड्स एफ ब्लॉकमध्ये तर तिथे ट्रान्झिशन कोणतं असणार आहे? एफ एफ ट्रान्झिशन. ऑप्शन नंबर डी. क्वेश्चन नंबर 25. विच ऑफ द एलिमेंट इज नॉट ट्रान्सयुरॅनिक एलिमेंट? ट्रान्सयुरॅनिक एलिमेंट म्हणजे ॲटॉमिक नंबर 91 पासून पुढचे. सो हा हे सगळे ट्रान्सयुरॅनिक एलिमेंट आहे. ॲटॉमिक नंबर ग्रेटर दॅन 91 आर ट्रान्सयुरॅनिक एलिमेंट. आता तुम्हीच बघा, ग्रेटर दॅन 91 म्हटलं आणि हा इटसेल्फ 91 आहे. सो दिस इज नॉट ट्रान्सयुरॅनिक. AM कुठे आहे? 95. LR कुठे आहे? 103. CF कुठे आहे? 98. ऑल आर फर्दर, बट 91th एलिमेंट स्वतः ट्रान्सयुरॅनिक नसतो. ऑप्शन नंबर A. That's all for 25 questions. Let me know in chat section हे 25 questions तुमचे परफेक्ट झाले का आणि माझं एक्सप्लेनेशन तुम्हाला कसं वाटलं. Meet you with next 25 questions till tomorrow morning. Till then, thank you so much.